नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुलाटे SB राव बहादूर नारायणराव बोराके महाविद्यालय श्रीरामपूर तुमच्यासमोर मराठी इयत्ता 12वी मराठी विषयातील निबंध लेखन हा भाग मी अध्यापनासाठी घेतलेला आहे। निबंध लेखन आपण लहानपणापासूनच करत आलेलो आहोत। अगदी पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत निबंध लेखनाचा सराव आपल्याला करावा लागतो। विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं सुद्धा आपल्याला निबंधाची तयारी ही करावी लागते। परीक्षापुरतं हा भाग सीमित नाही आहे, तर आपले विचार, आपली निरीक्षण क्षमता आणि आपले व्यक्तिमत्व यांचा संगम निबंधातून घडत असतो आणि म्हणून आपण आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी या विषयाकडे चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे। माणूस हा विचार करणारा प्राणी आहे आणि त्यामुळे विचारांची आणि कल्पनांची सुंदर गुंफण बांधणं हाच या निबंध लेखनाचा एक महत्त्वाचा असा भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे। या ठिकाणी अनेक विचार सुसंगतपणे मांडणं, अनेक गोष्टी ज्या विषयाला धरून आपण करणार आहोत, लिहिणार आहोत, त्याची एक सुंदर अशी मांडणी करणं हीच अपेक्षा या ठिकाणी निबंध लेखनामध्ये आपल्याला दिसते आहे। अशा या निबंधाची रचना जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की या निबंधाचं बाह्य रचना एक असते आणि एक अंतरंगाची रचना असते। वास्तविक ही फक्त आपल्याला समजण्यासाठी केलेली दोन विभागणी आपण या ठिकाणी बघूया। वास्तविक ही रचना करत असताना बाह्य रचना म्हणजे जेव्हा आपल्यासमोर निबंध येतात, 4 ते 5 निबंधाचे प्रकार असतात, त्यापैकी एक निबंधाचा प्रकार आपल्याला निवडायचा असतो। एकाच विषयावर आपल्याला निबंध लिहायचा असतो। मग त्यावेळेला आपल्याला बाह्य रचना आपल्या आवडीचा विषय कोणता आहे की ज्या विषयावर आपण भरभरून लिहू शकतो, ज्या विषयाबद्दल आपल्याकडे खूप काही अनुभव आहेत, ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, बघितलेले आहेत, आणि मग ती विषयाची निवड आपल्याला करावी लागते। आणि एकदा विषयाची निवड केली की विषयाची मांडणी आपल्याला करावी लागते। आणि ही मांडणी करताना आपल्याला त्या विषयाची एक आकर्षक रचना प्रथम लक्षात घ्यावी लागते, आकर्षक सुरुवात करावी लागते। ही झाली बाह्य रचनेच्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल जे आहे, विषयाची निवड करणं, आकर्षक सुरुवात करणं, आणि त्या दृष्टीने अनेक बाबी ज्या आहेत अंतरंगातून येणाऱ्या त्या आपण पुढे बघणारच आहोत। पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे विषयाची निवड, आणि ही विषयाची निवड आपल्याला त्या निबंध रचनेपर्यंत, लिखाणापर्यंत घेऊन जात असते। दुसरा भाग आहे अंतरंगाची रचना। निबंधाच्या अंतरंगामध्ये आपण डोकावलं तर लेखन वैशिष्ट्ये आपल्याला दिसत आहेत। या लेखन वैशिष्ट्यानुसार निबंधाचा तुम्ही कोणता विषय निवडला त्यानुसार भाषाशैली, लेखनशैली अवलंबून असते। आणि त्या अनुषंगाने आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला निबंधाचे प्रकारही बघायचे आहेत आणि त्या दृष्टीने त्यातील असणारा जो भाग आहे लेखनाचा तोही बघायचा आहे। वास्तविक बाह्यरचना, अंतररचना ह्या ज्या निबंधाच्या दोन बाजू आहेत, त्यामध्ये प्रामुख्यानं आपण जे शिकलेलो आहोत त्यामध्ये श्रवण करणं शिकलेलो आहोत, वाचन करणं शिकलेलो आहोत, लेखन करणं शिकलेलो आहोत, भाषण करणं शिकलेलो आहोत, संभाषण करणं शिकलेलो आहोत, विविध प्रकारच्या नकला करणं शिकलेलो आहोत। परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखन करणं, आणि तेही चांगलं लेखन करणं ही एक कला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगल्या रीतीनं लेखन करणं शिकलं पाहिजे, आणि यासाठी आपल्याकडे जे भांडवल आहे ते म्हणजे शब्दसंग्रह। ज्याच्याकडे शब्दसंग्रह जास्त असतो त्याला निबंध किती लिहावा, किती पानापर्यंत लिहावा, किती लांबी असावी हे प्रश्न त्याला पडतच नाही। किती लिहू आणि किती नको असं त्याला होऊन जातं, कारण त्याच्याकडे संग्रहच तेवढा असतो। नियतकालिका वाचलेली असतात, त्याचबरोबर वर्तमानपत्र वाचलेली असतात, आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला अनेक विषय रोजच्या जीवनातले घडामोडीचे मिळत असतात, आणि त्यापैकी एखादा विषय आपल्याला
परीक्षेमध्ये असतोच आणि मग आपण त्यावर भरभरून लिहू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला वाचनाची आवड असणं गरजेचं आहे. विविध प्रकारचं वाचन आपण केलं पाहिजे, त्याचा संग्रह केला पाहिजे, कात्रण केलं पाहिजे आणि अशा वेळप्रसंगी आपण निबंध लेखनाच्या माध्यमामध्ये ते वापरणं आवश्यक आहे. आता अंतरंगामध्ये आशय सौंदर्य, भाषा सौंदर्य, शुद्ध लेखन, हस्ताक्षर आणि निबंधाचा समारोप ह्या अनेक बाबी या ठिकाणी येतात आणि त्यासाठी आपल्याला लेखन करताना सुटसुटीत वाक्य असणं गरजेचं आहे. पल्लेदार भाषाशैली नको, लांबलचक वाक्य नको आणि शब्दरचनासुद्धा अतिशय मार्मिक रीतीनं वापरणं गरजेचं आहे. आकर्षक सुरुवात जर असेल ना तर जो पेपर तपासणारा आहे तो खुश होतो आणि तुम्हाला भरभरून मार्क देण्यासाठी तो तयार असतो. तुमचं हस्ताक्षर म्हणजे एक सुंदर दागिना आहे आणि निबंधामध्ये त्याला फार महत्त्व आहे. सुभाषितांचा यथोचित उपयोग, त्याचप्रमाणे म्हणी, वाक्प्रचार यांचा योग्य वापर आपण जर निबंधाच्या विषयाच्या अनुषंगाने केला तर आपल्या निबंधाला एक अंतरंगाची ताकद निर्माण होते आणि या अंतरंगाच्या ताकदीतूनच आपण छानपैकी निबंध लेखनाला सुरुवात करतो. एकदा तुमचं पहिला जो परिच्छेद आहे त्यामध्ये तुमचं संपूर्ण लेखन कौशल्य आलं की मग विचारच नको, आपोआप विचार सुचू लागतात. शब्द पुढे अर्थ धावे अशा प्रकारची गत निर्माण होते आणि मग आपण निबंध लेखनाकडे अतिशय मार्मिकतेने बघू लागतो. आपल्याला विषय सुचतात, अनेक प्रसंग आठवतात आणि आपण निबंध लिहायला सुरुवात करतो. अशी सुरुवात करत असताना आपल्याला महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागेल आणि ती बाब म्हणजे निबंधाचे प्रकार. आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपण जर पाठ्यपुस्तक बघितलं पान नंबर 131वर तर आपल्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की लेखन विभागामध्ये निबंध लेखन करत असताना आपल्याला एकूण 5 प्रकार दिलेले आहेत आणि हे 5ही प्रकार आपल्याकडून हाताळले गेलेले आहेत आतापर्यंत. पण गंमत अशी आहे की आपण पहिलीला असताना जो निबंध लिहिला तोच 5वीला आल्यानंतर आपण तसाच प्रकार लिहित नाही, कारण आपलं वय वाढतं, आपले अनुभव वाढतात आणि मुख्य म्हणजे आपला शब्दसंग्रह वाढतो. आणि त्यामुळेच इयत्ता 12वीला ज्या वेळेला आपण निबंध लिहिणार आहोत तेव्हा प्रचंड शब्दसाठा आपल्याकडे असतो आणि या शब्दसाठ्यातून आपण आपले निबंधाचा आविष्कार जो आहे तो फुलवत असतो. पहिला प्रकार जो आहे निबंधाचा तो आहे वर्णनात्मक निबंध. आता या वर्णनात्मक निबंधामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक निबंधाचं वर्णनच करावं लागतं हो. पण वर्णनात्मक निबंधाचं एक वैशिष्ट्य आहे की ते वर्णन अतिशय भारदस्त असणं आवश्यक आहे. त्या वर्णनामध्ये एक आकर्षकता असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे वाचकाला वाटलं पाहिजे अरे हा जो प्रसंग आहे आपण प्रत्यक्ष बघतो आहोत. जसं चित्रपट बघत असताना काही घटना आपल्या जीवनामध्ये येऊन गेलेल्या आहेत आणि आपल्याला त्याचं लगेच जाणीव होते आणि आपण त्या घटनेशी समरस होतो. तशाच प्रकारे आपल्या शब्दातून त्या वर्णन केलेल्या गोष्टीमधून वाचक समरस झाला पाहिजे, एकरूप झाला पाहिजे. अशा प्रकारची भाषाशैली आणि अशा प्रकारचं लेखन आपल्याला वर्णनात्मक निबंधामध्ये करावं लागेल. यामध्ये स्थलकाळाचं वर्णन असतं, ऋतूचं वर्णन असतं, निसर्गाचं वर्णन असतं, प्रवास वर्णन असतं. एवढंच नव्हे तर अनेक घटना प्रसंगांचं वर्णन या ठिकाणी असतं. घटनाप्रसंग म्हटला की आपल्याकडे घटनाप्रसंगाच्या बाबतीमध्ये अपघात असेल किंबहुना एखादा सोहळा असेल, उत्सव असेल, यांचंही वर्णन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं आणि ते हुबेहूब असेल तर निश्चित त्यामध्ये आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असं शब्दाच्या माध्यमातून तो विषय बहरदार करता येतो, रंगतदार करता येतो आणि निश्चितपणाने वर्णनात्मक निबंधामधला कलात्मकता जो भाग आहे तो आपल्याला चांगल्या रीतीने दर्शवता येतो, दाखवता येतो. विद्यार्थी मित्रांनो, वर्णनात्मक निबंधामध्ये एक आपल्याला बहरदार करण्याची किंवा वाढवण्याची खूप मोठी संधी असते.
आणि ही संधी आपण साधत असताना आपल्या लक्षात आलं असेल की हा विषय कसा फुलवायचा, तर सुरुवातच आकर्षकरीत्याने केली, मग त्या विषयाचं अर्थ सांगणं, एखादी गोष्टीने सुरुवात करणं आणि वाचकाला त्या विषयाचं वाचन करण्यासाठी उद्युक्त करणं, ही एकदा बाब जमले की निश्चित वर्णनात्मक निबंध तुम्हाला चांगल्यापैकी गुण मिळवून देऊ शकतो. उदाहरणार्थ वेरूळ अजिंठ्याची लेणी असेल, एखाद्या सण उत्सवाचं वर्णन असेल, मग तो बैलपोळा असेल, दिवाळी असेल, एवढंच नव्हे तर अनेक सोहळे या ठिकाणी होतात, निरोप समारंभ होतात. त्याचप्रमाणे महाविद्यालयाचं प्रथम तुम्ही 10वीतून पास झालात आणि 11वीला आलात, प्रथम तुम्हाला महाविद्यालयात प्रवेश घेताना तुमचा तो दिवस, महाविद्यालयात माझा पहिला दिवस आठवत असेल, मग त्यावर सुद्धा तुम्ही निबंध लिहू शकता. एवढंच नव्हे तर अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक गावांना भेटी देतो, सहलीच्या निमित्ताने असेल, नातेवाईकांच्या ठिकाणी जाणं असेल, त्या ठिकाणचं निरीक्षण करण्याची शक्ती तुम्ही वाढवली पाहिजे. तिथला निसर्ग, तेथील माणसं, त्यांची बोलीभाषा, आणि साहजिकच ह्या निबंधाला आवश्यक अशा गोष्टी आहेत. आपण जर या निबंधामध्ये संवाद जर आणला ना, तर या संवादाच्या माध्यमातून एक जिवंतपणा त्या वर्णनात्मक निबंधामध्ये येतो. केवळ वर्णन करायचं म्हणून करायचं नव्हे, तर त्यामध्ये संवाद आणणं आणि त्या संवादाच्या माध्यमातून एक जिवंतपणा त्या विषयातून निर्माण करणं, हे एक कला आहे. उदाहरणार्थ मी पाहिलेलं ताजमहाल, मग ताजमहालाबद्दल ज्या कविता आहेत, शहाजहान आणि मुमताज यांचं केवळ प्रेम नव्हे तर त्याही अनुषंगाने एक कलात्मक बाजू, त्यातील मेहरप असेल, त्यातील स्तंभ असतील, त्यातील मिनार असेल, त्याचं सौंदर्य तुम्ही जर टिपलं तर निश्चितपणाने त्या यमुनेच्या काठावर असणार ताजमहाल तुम्हाला अधिक सुंदर शब्दाच्या माध्यमातून मांडता येईल असं मला वाटतं. अशा अनेक विषय या ठिकाणी वर्णनात्मक निबंधाचे आपल्याला सांगता येतील. अगदी चांदण्या रात्रीची सहल असेल, मी अनुभवलेला सामना असेल, किंवा असा रंगला सामना, अशा प्रकारचे विषय या वर्णनात्मक निबंधामध्ये येतात. आणि म्हणून आपण हे दृश्य, हे वस्तू बघत असताना जणू का आपण ते प्रत्यक्ष बघत आहोत, प्रत्यक्ष अनुभवत आहोत, अशा प्रकारची शब्दरचना आपण त्या वर्णनात्मक निबंधामध्ये लिहिणं आवश्यक आहे. निबंध लेखनाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तपशीलपणे त्या सगळ्या गोष्टी निरीक्षण करू शकतो, सूक्ष्मपणे त्या मांडू शकतो, आणि भावनिक नातं त्या विषयाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून आपली भाषा जी आहे वर्णनात्मक निबंधाची, ती अतिशय ओघवती असली पाहिजे, त्याचप्रमाणे ती प्रभावी असली पाहिजे. ही भाषा ओघवती आणि प्रभावी असेल तर निबंध अतिशय उत्कृष्टपणे आपल्याला वर्णनात्मक निबंधाच्या माध्यमातून मांडता येतो, आणि त्या माध्यमामध्ये एक वेगळे रूप, वेगळे रंग, गहिरे रंग निर्माण होत असतात. आता वर्णनात्मक निबंध जर आपण फक्त माहिती देत राहिला तर त्यामध्ये एक प्रकारची निर्जीवता येते, आणि ही निर्जीवता घालायची असेल तर आपल्याला प्रसंग आणि घटना किंबहुना जो काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं एकदम टवटवीत, हलकं फुलकं असं लिहिणं आवश्यक आहे. जसं एखादा माळी फुलं गोळा करतो आणि ते सगळेच फुलं एकत्र करत नाही, तर सुंदर सुबकता असावी म्हणून फुलांची निवड करतो आणि एका सुंदर अशा धाग्यामध्ये गुंफतो, हार तयार होतो, ग्राहक त्या ठिकाणी आकर्षित होतं. तुमचे ग्राहक आहेत तपासणारे, आणि म्हणून आपण शब्दांच्या माध्यमातून अशी गुंफण करायची आहे त्या विषयाची की काय छान निबंध लिहिला, अशाच प्रकारचे उद्गार त्या तपासणाऱ्यांकडून निर्माण झाले पाहिजेत, आलेच पाहिजेत. आणि याचा सराव आपण अनेक परीक्षेतून देत असतो, आणि हीच पद्धत आपल्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सुद्धा असावी असं मला वाटतं. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आता या व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये साहजिकच नावाप्रमाणे व्यक्तीला महत्त्व आहे. व्यक्तीचं चित्र शब्दाच्या माध्यमातून निर्माण करायचं आहे. आपण काही या ठिकाणी चित्रकार नाही आहेत, परंतु शब्दाची आमच्या ठिकाणी रत्न असतात, आणि या शब्दांच्या माध्यमातून तुम्ही कसे आहात आम्ही ते दाखवू शकतो. अशा प्रकारची ताकद, अशा प्रकारचं सौंदर्य या शब्दामध्ये असतं, आणि ते शब्द आपल्याला व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये
इथे दाखवायचे आहेत, वर्णन करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला आवडणारे अनेक व्यक्ती असतील, कुटुंबातले असतील, तुमच्या जीवनामध्ये संपर्क येणारे व्यक्ती असतील, शिक्षक असेल, शेतमजूर असेल, भाजी विक्रेते असतील, पोस्ट मास्तर असेल, पेपरवाला असेल, लोकप्रतिनिधी असतील, पोलीस अधिकारी असतील, किंबहुना कलावंत पण असू शकतील, कवी असेल, लेखक असेल, तुमचे मित्र पण असतील, तुम्हाला आवडणारे, भावलेले, तुमच्या जीवनाला वळण लावणारे. आणि ह्या सर्वांचाच शब्द व्यक्ती म्हणून आपण हुबेहूब वर्णन जर केलं, चित्तवेधक त्यांचे जर गुण निवडले आणि कलात्मक शब्दचित्रातून ते उभे केले, तर निश्चित व्यक्तिचित्रणात्मक निबंध अतिशय बहरदार होतो, अतिशय रंगदार होतो. 2-3 फटकाऱ्याने चित्र निर्माण करणारा कलावंताप्रमाणे आपण शब्दांच्या माध्यमातून व्यक्तीच्या अंतरंगापर्यंत जाऊ शकतो. बाह्यरंग आणि अंतरंग त्या व्यक्तीचं त्या व्यक्तिचित्रणातून मांडू शकतो. असा हा एक आगळावेगळा वर्णनात्मक निबंधाचाच एक प्रकार आपल्याला व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून आलेला आहे. हा निबंध वाचताना जणू काही ती व्यक्ती आपल्याशी संवाद साधते आहे. ती व्यक्ती आपण बघितली नाही, पण कल्पनेच्या रूपाने ती उभी राहिलेली आहे. अशा प्रकारची तिची शरीरयष्टी असेल, तिची सवय असतील, तिच्या लकबी असतील, रंगरूप असेल, पेहराव असेल, स्वभाव असेल, व्यक्तिमत्वाची विविध जी वैशिष्ट्ये असतात, रुसणं फुगणं असेल, भांडणं असेल, लाघवी बोलणं असेल, समजूतदारपणा असेल, ह्या सर्व गुणदोषासह त्या व्यक्तीचं थोडक्यात वर्णन या ठिकाणी केलं तर निश्चितपणाने ती व्यक्ती आपल्याला सुपरिचित होते. केवळ त्या व्यक्तीचा परिचय देणं हा हेतू व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये अपेक्षित नाही आहे. व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये व्यक्तीचा परिचय नाही आहे, व्यक्तीची माहिती नाही आहे, तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व कसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व कसं प्रकारे बहरदार झालेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीचं जे नातं निर्माण झालेलं आहे किंवा त्या व्यक्तीमुळे आपलं जीवन जे जसं घडलेलं आहे हे सांगणं, त्यामध्ये जिवंतपणा आणणं, खरं रूप प्रकट करणं हा या निबंधामागील एक सुसंगत असा विचार आहे. आणि तो मार्मिक शब्दामध्ये आपण जर लिहिला तर व्यक्तिचित्रणात्मक निबंध फुललेला आपल्याला दिसतो आहे. यामध्ये माझी आई हा विषय असेल, माझे आवडते शिक्षक असेल, माझे आवडता नेता असेल, माझा आवडता हिरो असेल, असे अनेक विषय आपल्याला सांगता येतील की जेणेकरून व्यक्तिचित्रण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला कशा रीतीने फायदा झालेला आहे हे मार्मिक शब्दातून सांगायचं आहे. हलके फुलके प्रसंग, त्याचप्रमाणे लहान लहान वाक्य, सुभाषितं, यातून तो विषय फुलत न्यायचा आहे. आणि तो फुलत नेत असताना त्यामध्ये मार्मिकता असणं गरजेचं आहे. महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ना, ते पैलू आपण तेजस्वीपणे, अतिशय प्रकाशमान रीतीने शब्दातून मांडणं आवश्यक आहे की जेणेकरून वाचकाचं लक्ष त्या व्यक्तिमत्वाच्याकडे असणाऱ्या विविध पैलूंकडे गेलं पाहिजे, त्या ठिकाणच्या असणाऱ्या चांगुलपणाकडे गेलं पाहिजे. अरे व्यक्ती असा आहे, असं तुम्हाला अनुभव आला, असं तपासणाराला वाटलं पाहिजे, वाचकाला वाटलं पाहिजे. आणि मग ते झालं तर तुमचा निबंध जो आहे व्यक्तिचित्रणाचा तो अतिशय वास्तववादी होतो, खरं रूप प्राप्त करतो आणि मग हुबेहूब व्यक्तिचित्र साकार होतं. हेच एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला व्यक्तिचित्रणात्मक निबंध लिहिताना लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरा प्रकार आणि अतिशय आपण ज्याला निबंधामध्ये लिखाणासाठी सगळ्यात सोपा प्रकार असं अनेक विद्यार्थ्यांचं मत या ठिकाणी निर्माण झालेलं असतं, तो म्हणजे कल्पनात्मक निबंध. मुद्दाम 3 क्रमांकाला आपण कल्पनात्मक निबंध घेतलेला आहे. त्याचं कारण असं आहे की कल्पना करणं हा मानवी स्वभावच असतो. आपण अनेक गोष्टींची कल्पना करतो, दिवा स्वप्नही पाहतो आणि स्वप्नामध्ये, खऱ्या स्वप्नामध्येही आपण कल्पनारम्यातून गुंतून जातो. इतकं गुंतो की काही वेळेला आपण त्या कल्पनाविलासामध्ये गुंतून गेल्यामुळे आपल्याकडून काही चुकाही होतात. आपण दिवा स्वप्न पाहत असल्यामुळे आपल्याकडून जे महत्त्वाचे काम आहे तीही विसरून जातात. मग अशा वेळेला जी फसगत होते ती फसगत कशा रीतीने होते हेच आपण मार्मिकपणे कल्पनारम्य निबंधामध्ये मांडलं
हलक्या फुलक्या रूपाने शब्दाच्या माध्यमातून मांडलं तर निश्चितपणाने त्या निबंधाला एक आगळं वेगळं वलय प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कल्पनात्मक निबंधाच्या बाबतीमध्ये आपण कल्पनेला महत्त्व दिलेलं असतं. कल्पना करणं हा मानवी स्वभाव असतो आणि या स्वभावानुसार सहज, सुंदर, वैविध्यपूर्ण आणि नवीन नवीन कल्पनाच्या माध्यमातून विषयाची मांडणी करणं. एखादं सुंदर फुलपाखरू असावं आणि ते फुलपाखरू पकडल्यानंतर त्या फुलपाखराने आपल्याशी हितगुज करावी, सोड रे मला, त्यांनी केवळी भावना व्यक्त करावी, सोडून दे मला जायचं आहे लांब, असं म्हणावं. तशाच प्रकारची कल्पना आपण शब्दांच्या माध्यमातून इथे मांडली तर निश्चित त्या निबंधामध्ये आपलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व शब्दाच्या माध्यमातून दिसल्याशिवाय राहत नाही. कल्पना करायची, पण ती कल्पना करत असताना त्याला वास्तवतेची सुद्धा जोड देणं गरजेचं आहे. वास्तव कल्पना, खरी कल्पना, की एकदा आकाशामध्ये झेप घेतली आणि भूतलाला विसरला असं होता कामा नये. शेवटी आपण मानव प्राणी आहोत. विचार आपल्याकडे आहेत, कल्पना आपल्याकडे आहेत, रम्य दुनियामध्ये आपल्याला रमायचं आहे. पण केवळ रमण्यामध्ये मजा नाही, तर वास्तवतेला धरून आपण जर चांगल्या रीतीने कल्पना मांडली तर निश्चित त्यामध्ये एक तुमचं व्यक्तिमत्व, तुमची समज, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी या निबंधातून तुम्हाला मांडता येईल आणि सुंदरतेचं एक वलय कल्पनाप्रधान निबंधाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता येईल. कल्पनात्मक निबंधामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ एखादी आपण कल्पना केली, त्या कल्पनेतून दुसरी कल्पनासुद्धा निर्माण होते. मला 1 लाखाची लॉटरी लागली तर हा एक विषय आहे निबंधाचा. मग या 1 लाखाचं मी नियोजन कसं करणार आहे, गणित रूपाने मांडत राहणार का, ते निरागस होईल. ते कसं होईल, निरस होईल, त्याच्यामध्ये रस भावना राहणार नाही आहे. आणि मग निरर्थक फक्त शब्दाचं आणि आकडेमोडच आहे, त्यातली गंमत कुठे आहे. पण 1 लाखाचं नियोजन करत असताना मी समाजाचं भान, माझ्या कुटुंबाचं भान, माझ्या मित्रांचं भान आणि एवढंच नव्हे तर मी ज्या परिस्थितीतून आलो त्याचं भान ठेवून जर त्या 1 लाखाची विल्हेवाट करणार असाल तर निश्चित तो निबंध दर्जेदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेला महत्त्व हे वास्तवतेची जाणीव ठेवून करणं गरजेचं असतं. यामध्ये अनेक विषय येतात. मी अभिनेता झालो तर, मी शिक्षक झालो तर, मी प्राचार्य झालो तर, मी शिक्षण मंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, मी अर्थमंत्री झालो तर, खूप काही विषय आहेत. इतके विषय अनंत आहेत. जितके जीवनामध्ये विषय आहेत ना, तेवढे संपूर्ण विषय या ठिकाणी कल्पनाप्रधान किंवा कल्पनात्मक निबंधामध्ये येत असतात. आणि म्हणून अशा निबंधाची सुरुवात आपण कल्पनेतून करणं गरजेचं आहे. एकीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, अशा प्रकारची कल्पना उत्तरोत्तर वाढत जाणं, त्या कल्पनांची एक साखळी निर्माण होणं आणि शब्दांच्या माध्यमातून वास्तवतेची जाणीव ठेवून ती कल्पना आपल्या अंतरंगातून वाचकांच्या मनापर्यंत पोहोचवणं, यामध्ये आपलं कौशल्य महत्त्वाचं असतं. चौथा प्रकार आहे निबंधाचा आत्मकथनात्मक निबंध. आता आत्मकथनात्मक निबंधामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. आत्मकथन म्हणजे स्वतःचं कथन. जो विषय या ठिकाणी दिलेला असतो त्या विषयाच्या अनुषंगाने मी महत्त्वाचा असतो. हा जो मी आहे यामधला, या मीला म्हणजे प्रथम पुरुषाला फार महत्त्व असतं. पण मीची बाधा या ठिकाणी होता कामा नये. गर्व जर झाला तर त्या निबंधाचा फोलपणा निर्माण होतो, तुमच्या शब्दाला अर्थच राहत नाही आणि मग गर्वाचे घर खाली असं व्हायला वेळही लागणार नाही. म्हणून आत्मकथनात्मक निबंधामध्ये किंवा आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये आपण एखादी कथा लिहित आहोत आणि त्या कथेतलं जे पात्र आहे ते वाचकांशी बोलत आहे. त्या कथेतला जी व्यक्ती आहे, त्या कथेतलं जे पात्र आहे, व्यक्ती असेल, वस्तू असेल, किंबहुना बोलता न येणारा असा एखादा सजीव प्राणी असेल, त्या कडूगोड आठवणी तो सांगतो आहे. त्या आठवणीमध्ये आपण रममाण झालेलो आहोत आणि त्या सुखदुःखाशी समरस होत असताना ती व्यक्ती, ती वस्तू आपल्याची हितगुज करते आहे. अशा प्रकारची लेखनशैली आपण या ठिकाणी आत्मकथनात्मक निबंधामध्ये वापरणं गरजेचं आहे. यातला मी हा फार महत्त्वाचा असतो. मला जाणीव झालेली आहे, मी या ठिकाणी हे सगळं बघतो आहे, मग विषय कोणता असो,
उदाहरणार्थ नदीचं आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे. मी नदी बोलते विषय आलेला आहे. आणि मग जणू काही ही नदी प्रत्यक्ष अवतीर्ण होऊन तुमच्याशी बोलणार आहे अशी कल्पनाच तुम्हाला करावं लागेल आणि त्या नदीचं आत्मवृत्त तुम्हाला लिहावं लागणार आहे. फाटकं पुस्तक असेल, त्या फाटक्या पुस्तकाचं मनोगत तुम्हाला इथे मांडावं लागणार आहे. पुस्तकाच्या अंतरंगात जावं लागणार आहे. त्याचं पहिलं रूप, नवीन असलेलं रूप, नंतर जीर्ण होत गेलेलं त्याचं दुःख तुम्हाला स्वतः अंतःकरणातून जाणून घेऊन लिहावं लागणार आहे. आणि तेव्हाच ती भावना या ठिकाणी आपल्याला आत्मकथनात्मक निबंधातून दाखवता येईल, चांगल्यापैकी व्यक्त करता येईल. या निबंधाच्या निमित्तानं आपण अजूनही एक बघतो आहोत की अनेकांचे गाऱ्हाणे असतात, अनेकांच्या तक्रारी असतात. ह्या तक्रारीसुद्धा आपल्याला आत्मकथनाच्या निमित्तानं मांडता येतील, शब्दबद्ध करता येतील. किंबहुना समाजात जे वास्तव जीवन आहे ते जीवनसुद्धा आपल्याला या विषयाच्या रूपाने मांडता येईल, मनोगत मांडता येईल, कैफियत मांडता येईल. आत्मकथन अशी जी काही विविध बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या सर्वच्या अनुषंगाने आपल्याला चांगल्या रीतीची गोष्ट वाचकांपर्यंत आत्मकथन निबंधातून नेता येईल. हा जो मी आहे ना, तो मी वास्तववादी असणं गरजेचं आहे. त्याला गची बाधा नको. दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने हा मी आपल्याशी बोलतो आहे, आपल्याशी संवाद साधतो आहे, अशी संवादात्मक भाषा, सुखदुःखाची भाषा आणि प्रेरणादायी विचार असणारी भाषा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मी रस्ता बोलतो आहे, मी तोडलेले वृक्ष बोलतो आहे, मी जखमी सैनिक बोलतो आहे. एवढंच नव्हे तर मोडका बेंच असेल, तुटलेली वाहन असेल, हे सुद्धा विषय या आत्मकथनात्मक निबंधाचे होतात. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अवतीभोवती ज्या काही विविध बाबी आहेत त्यांचं अवलोकन आपण केलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं या विषयाशी त्याची नाळ जोडणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अतिशय विचाराला प्रभावित करणारा विषय निबंधाचा प्रकार म्हणजे वैचारिक निबंध. हा जो प्रकार आहे निबंधाचा, तो आपल्याला तर्कवितर्क लढायला लावतो. समाजामध्ये ज्या काही समस्या निर्माण झाल्या त्या समस्याचं निराकरण कसं करायचं हा निबंध आपल्याला सांगतो. आणि मग वैचारिक निबंधाच्या निमित्तानं आपल्याला काही वस्तू, काही गोष्टी ज्या आहेत चांगल्या त्या मांडाव्या लागतात, वाईट गोष्टी आहेत त्या खोडून काढाव्या लागतात, त्याचं खंडन करावं लागतं. आणि हे खंडन मंडन जे आहे ते आपल्याला या वैचारिक निबंधातून मांडणं गरजेचं आहे. त्यालाच म्हणलेलं आहे खंडन मंडन करणं. परलोकांचं, इतरांचं जे खंडन आहे, इतर विषयांचं ते खंडनच करावं लागतं, मोडून काढावं लागतं. आणि स्वमताचं प्रतिपादन करणं त्याला म्हणतं मंडन करणं. मंडन करणं म्हणजे मांडणं. आणि मग आजच्या काळामध्ये अनेक गोष्टी ह्या काळानुरूप बदलतात. पूर्वी शाळेमध्ये मोबाईल नको, पण आता शाळाच मोबाईलवर आलेली आहे. मग मोबाईल शाप की वरदान हा विषय आल्यानंतर आता आपल्याला वेगळ्या प्रकारचा विचार या ठिकाणी मांडावा लागणार आहे. काय श्रेष्ठ, मन की मनगट हा एक विषय आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार, निसर्गातील प्रदूषण. एवढंच नव्हे तर आपल्या जीवनाशी निगडीत असणारे रोजचे ज्या घडामोडी आहेत त्याही या विषयामध्ये येतात. वाढती महागाई हाही एक विषय या ठिकाणी येतो. एवढंच नव्हे, वाढतं प्रदूषण हा विषय येतो, वाढते अपघात हा एक विषय येतो. म्हणजे जे जे काही चर्चात्मक विषय आहे, विचाराला चालना देणारे आहेत, ते सगळे वैचारिक निबंधामध्ये येतात. वैचारिक निबंधच हा विचारावर आधारलेला निबंध असतो. आणि त्यामुळे इथे भावनेपेक्षा विचारांना महत्त्व आहे, तर्कवितर्कांना महत्त्व आहे. अनुकूल आणि प्रतिकूल मतांतर मांडणं या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि साहजिकच आपलं मत मांडताना निष्कर्षापर्यंत यायचं की जे मत सगळ्यांना आवडेल किंबहुना त्यांना रुचेल अशा प्रकारची मांडणी करणं गरजेचं असतं. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला मांडायचा आहे. हे कसं चुकीचं आहे आणि हे कसं चांगलं आहे हे पटवून देताना अनेक उदाहरणं द्यावं लागतात. उदाहरणाशिवाय कोणी तुमच्या या वैचारिक निबंधाकडे लक्ष देणार नाही, वाचनही होणार नाही.
आणि वाचनीय होण्यासाठी आपल्याला उदाहरणं देणं गरजेचं आहे, चांगल्या सोप्या भाषेमध्ये मांडणं करणं गरजेचं आहे। आणि अशा या निबंध रचनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 5ही प्रकार समजून घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये तुमच्या काही शंका वगैरे असेल तुम्ही निसंकोचपणे विचारू शकता। धन्यवाद।